ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे। इथे परमपूज्य सद्गुरू गावडे काका महाराजांचं लक्ष्मीश्वत्यामोहरात्रे पार्श्वरक्षतर्पमशुरव्यक्तमिष्टमनिजामशुरधर्ममनिजान स्वाहा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या साक्षीने आज माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी आज आई माते ही आज सगळ्यांच्या बरोबर आहे। आता आपण आहोत ते म्हणजे भोजन कक्षाकडे आणि या भोजन कक्षामध्ये 300 जण ॲट अ टाइम इथे जेवू शकतात। हे बघा नमस्कार मंडळी, मी निशित चव्हाण स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल वर्षित चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज दिनांक 8 मे 2025 रोजी आज आपण चाललो आहोत श्रीदेवी सातेरी मंदिर पंदूर या ठिकाणी। तर ह्या मंदिराचा शिखर कक्षारोहण सोहळा पार पडणार आहे। श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या शुभ हस्ते दुपारी 1:30 शुभ मुहूर्तावर हा सोहळा पार पडणार आहे। तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत। तर चला आता आपण जाऊया थेट मंदिरामध्ये। हा शिखर कक्षारोहण सोहळा कशा प्रकारे पार पडतो ते पाहायच्या व्हिडिओमध्ये। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, चला। तर तुम्ही पाहताय इकडे की रस्त्याच्या दोन्ही बाजूला इथे गुड्या उभारलेल्या आहेत। त्यानंतर इथे रस्त्यावर आपल्याला इथे रांगोळी काढलेली दिसते आहे बघा, पांढऱ्या कलरची। आणि त्यानंतर आपल्याला हे जागोजागी म्हणजे ठिकठिकाणी इथे भोंगे लावण्यात आलेले आहेत। म्हणजे मंदिरामध्ये जे काही कार्यक्रम चालत आहेत ते आपल्याला इथे ऐकता येत आहेत। या ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे। इथे परमपूज्य सद्गुरू गावडे काका महाराजांचं आता थोड्याच वेळात इथे कलशारोहणला सुरुवात होणार आहे। इथे क्रेन आणलेली आहे हा शिखर कलशारोहण वरती नेण्यासाठी। हे बघा
लक्ष्मीश्वत्यामहोरात्रे पार्श्वरक्षतर्पमशुरव्यक्तमिष्टं निजाममिषणध्रुवं निजान स्वाहा रात्रे लक्ष्मीश्वत्यामहोरात्रे पार्श्वरक्षतर्पमशुरव्यक्तमिष्टं निजाममिषणध्रुवं निजान स्वाहा इथे बघा, सगळ्यांनी इकडे बघा, सगळ्यांनी इकडे बघा, सगळ्यांनी इकडे बघा काका, सगळ्यांनी इकडे आपल्या कुलाचा कुलधर्मरीतीवर संस्कृती संस्कार हे करत असतो. आज मला वाटते हा कोकणच्या भूमीमध्ये आपण सगळेजण भारतात संप्रदाय मानतो. मला वाटतं 2007ला या आईच्या वचनाने, आईच्या कौलाने मी 2007ला ते 2008 जुलै 2008ला मी या ठिकाणी पहिला आलेलो होतो आणि तिथून काही कारणामुळे या ठिकाणी मला प्रत्यक्ष येता आलं नाही. पण ज्या वेळी गावकऱ्यांनी माझ्याकडनं मार्गदर्शन घेतलं त्यावेळी माझ्या परीने हे मंदिर चांगल्या प्रकारे निर्माण व्हावं, त्या वास्तूची आज महत्ती संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा नाही तर ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचावी आणि या ठिकाणी असलेला या ठिकाणी असलेला आई मातेचा आशीर्वाद आपल्याला सदैव प्राप्त व्हावा. म्हणून 2008 पासून आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीत गावराठी संदर्भात जो माझा अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या दृष्टीने मी योग्य असं मग ते कॉन्फरन्स असतो, मग ते मंदिराची बांधणी असो, मग ते कुठलंही काम असो, गावराठीतल्या लोकांना मी कधीही नाकारलेलं नाही. पण एकच इच्छा होती, त्या दिवशी आई मला बोलले त्याच दिवशी मी या ठिकाणी येणार आहे आणि आजचा हा शिवदिवस हा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या साक्षीने आज माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी हे आज सगळ्यांच्या बरोबर आहे. या ठिकाणी इथे कलशारोहण सोहळा पार पडलेला आहे आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे इथे महाप्रसादाला. इथे गर्दी जमलेली आहे, तर चला आतमध्ये जाऊया आणि तो महाप्रसाद कशा प्रकारे आहे तो पाहूया. आता आपण आहोत ते म्हणजे भोजन कक्षाकडे आणि या भोजन कक्षामध्ये 300 जण ॲट अ टाइम इथे जेवू शकतात. हे बघा, सुंदर अशी इथे अरेंजमेंट केलेली आहे आणि शाकाहारी जेवणाचा इथे बेत आहे. मध्ये डाळ, भात, उसळ, बाळ्याची कापं आणि जिलेबी आणि पाणी आहे, असा हा आजचा मेनू आहे. तर ह्या विधी मंडपातले जे भाषण आहेत ना ते मंदिरामध्ये नेत आहेत. की यज्ञ मंडपाच्या सभोवती रांगोळी काढायची आहे. आता संध्याकाळी आपण
नमस्कार मंडळी, आता फायनली ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की श्रीदेवी सातेरी मंदिरामधला शिखर कल्चर वॉन सोहळा कशा प्रकारे पार पडला तो. आणि हा होता छोटासा व्हिडिओ हा शिखर कल्चर वॉनचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ चॅनलला हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.